संगमनेर नगरपालिकेचे क्रीडा संकुल हे येथून मागे वर्षातून एकदाच उघडले जात होते, परंतु संगमनेरचं क्रीडा संकुल खेळण्यासाठी कायमस्वरूपी खुले करून द्यावे अशी मागणी क्रीडा रसिकांमधून होत होती। त्या मागणीचा विचार करून हे क्रीडा संकुल तरुणांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देत क्रीडा क्षेत्राला खरे प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला। संगमनेर बस स्थानक कॉम्प्लेक्समधील उल्हास वाळे यांच्या जगदंबा टी सेंटरवर आमदार अमोल खताळ चाय पे चर्चा करण्यासाठी आले होते। त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की संगमनेरच्या येथून मागच्या लोकप्रतिनिधींनी किरकोळ समस्या दुर्लक्षित ठेवल्या होत्या, परंतु मला नुसता भपका करायचा नाही आणि संगमनेरची तुलना सिंगापूरशी करायची नाही, तर सो शहरी एक संगमनेरी हे मला माझ्या कामातून संगमनेरकर जनतेला दाखवून द्यायचं असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी ठणकावून सांगितलं। संगमनेर शहरातील प्रवरा नदीवरील गंगामाई घाटावर कॉन्क्रिटीकरण केले ते काही करण्याची गरज नव्हती अशी काही ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार केली आहे। त्यावर बोलताना खताळ म्हणाले की संगमनेरच्या प्रवरा नदीच्या परिसराची आज काय अवस्था झाली आहे हे केवळ ठेकेदार पोषण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे। पालिकेच्या चुकीमुळे दूषित पाणी नदीपात्रात सोडलं जातं। मला संगमनेरमधील आणि नदीलगतच्या गावातील जनतेची सुद्धा काळजी घेऊन काम करायचं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली। संगमनेर बस स्थानकातील अनेक गोरगरिबांकडून जास्त पैसे घेऊन ठेकेदाराने गाळे करारनामा केला असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय। आता काही गाळेधारक यांनी माझ्याकडे तक्रार केली आहे, त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विनंती करणार आहे, यापूर्वी झालेल्या व्यवहाराची चौकशी करून गोरगरीब जनतेची झालेली लुटमारमधून पुन्हा पैसे गाळेधारकांना मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार असल्याचं खताळ यांनी सांगितलं। त्यामुळे हे जे काय ग्राउंड फक्त एकाच वर्षातून एकदाच उघडलं जातं ते बंद करायचं आहे। त्याचं जे भाडं वाढवलेलं आहे त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न आहे। आपल्या अकॅडमीचे भरपूर मुलं हे त्यांना बऱ्याच ठिकाणी गरज आहे, म्हणजे हे छोट्या गोष्टी ज्या आहेत ना या दुर्लक्षित ठेवल्या गेल्या होत्या, त्याच्यावर माझं लक्ष आहे। आपल्याला फक्त भक्ताने करायचं आहे। मला संगमनेरची बरोबरी सिंगापूरबरोबर नाही करायची, मला संगमनेरची बरोबरी संगमनेरचीच ठेवायची। मला जी सौ शहरी एक संगमनेरी म्हटलं जातं तसंच यांनी काम करायचं आहे। नाही तर काय ते उद्या कुणी म्हणाल आम्ही तिथं हे करतो। आज गंगामाईच्या किती विदारक परिस्थिती केली, ते कॉन्क्रीट बसवून आणि हे करून कशासाठी हे ठेकेदार पोसासाठी प्रकार नाही, काहीच गरज नव्हती त्याची। आज जे लोक गंगामाईवर फिरायला जाताना त्यांना विचारा त्याची गरज होती का? कोणाच्या हितासाठी गेलं? ते नॅचरलपणा गेलं, सगळं नॅचरलपणा गेलं। प्रवारा मारून घ्या, नॅचरल आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये आपलं थोडीशी दूषितपणा होतं, नगरपालिकेवरती एक हाती वर्चस्व होतं, त्यामुळे काही प्रकार झाले। नगरपालिकेच्या बाबतीत मी सूचना देत आहे, तुम्ही सुधरून घ्या, नाही तर प्रदूषण मंडळातून तुमच्यावरती दंडाच्या कारवाई करायला सुद्धा मला भाग पाडून टाकतात। तर मला तुमच्या लोकांच्या आरोग्याची काळजी आहे, शहराच्या लगतच्या आरोग्याची सगळ्यांची काळजी करून आपल्याला काम करायची। एवढा मोठा असं काय 2-4 तास नाही लागत। बैठका एक 10 मिनिटं 15 मिनिटात असत्या माझ्या बैठका। वारंवार गेस्ट हाऊसला मी अधिकाऱ्यांशी संवाद साधत असतो, त्यांना रोजच्या रोज सूचना देत असतो, त्या तक्रारी येत्या त्या व्हॉट्सअपवर सांगून करत असतो। मला यापूर्वीचं असं नाही दाखवायचं आहे काय घरात झोपा काढायच्यांना आम्ही खूप व्यस्त आहे किंवा बिझी, हा आपल्याकडे कन्सेप्ट नाही, हा प्रकार नाही। म्हणजे 4 तासाचं काम जे होणार आहे, मी जे काम झाल्यानंतर आपल्या सगळ्या मतदारांना आपल्या हितचिंतकांना भेट दिल्या पाहिजे, त्यांना एक आनंद एक समाधान आहे। या तालुक्याने कधी आमदार पाहिला होता? गाडीच्या काचा झाली खाली नाही आले 40 वर्ष। कधी या तालुक्याचे कत्तल खाणे बंद झाले होते, कधी रस्त्याने या तालुक्याचं अतिक्रमण निघालो नाही। आपली भूमिका ठाम आहे, आपल्याला एक सगळ्यांबरोबर भूमिका काय माहिती का, आपल्याला आपले निर्णय लादायचे नाही, जनतेवर निर्णय नाही लादायचे। जनतेच्या सूचना घेऊन त्या सूचनेचा अभ्यास करून त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे। आता हे ग्रुप चालवत्या, त्या ग्रुपमध्ये काही प्रश्न लोकांच्या आले टाकतात, हे करतात, मला नाही त्रास होत, मला आनंद आहे। कुणीतरी प्रश्न सोडवतं, माझ्या मतदारसंघातील प्रश्न सुटत आहे, पण त्यांच्या बाबतीत काही जणांना त्रास झाला। आम्ही आमदार आहे, आमच्या घरात पिढी जातं, सत्ता चालत आली, तू कायला प्रश्न सोडवतो, तू कशाला येतो, ही वृत्ती नाही पाहिजे। एक सूचना आहे फक्त प्रशासनात। या प्रसंगी माजी नगरसेवक कैलास वाघचौरे, अविनाश थोरात, भाजपचे भगवान गीते, संजय क्षत्रिय, शिवसेनेचे दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे कैलास कासार, शशिकांत घोलप, आप्पा कोळपकर, राहुल भोईर, सौरभ देशमुख, बापूसाहेब देशमुख, भारत गवळी, निसार शेख, बबलू काझी, मजू जहागीरदार यांच्यासह बसस्थानक परिसरातील गाळेधारक आणि तरुणांशी आमदार खताळ यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या। यावेळी जगदंबा टी सेंटरचे प्रमुख उल्हास वाळे यांच्या हस्ते तसेच हॉटेल संस्कृतीचे प्रमुख रवींद्र उडता आणि परिवाराच्या वतीनं आमदार खताळांचा सत्कार करण्यात आला। शहरातील अनधिकृत असलेली सर्व अतिक्रमणं प्रशासनानं काढली आहेत।
बसस्थानक ते प्रवरा नदी पुलापर्यंतचा रस्ता रुंदीकरणाचं कामही सुरू झालं आहे. तसंच पोलिसांनी अनेक वेळा कारवाई करून सुरू असलेले अवैध कत्तलखाने देखील कारवाई झाल्यानंतर पुन्हा सुरू होणार नाही अशा सूचना आमदार खताळांनी पालिका आणि पोलीस प्रशासनास दिल्या. 2 दिवसांपूर्वी पोलीस आणि नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं अनधिकृत कत्तलखाने सुद्धा जमीनदोस्त केले आहेत. त्याबद्दल संगमनेरकरांनी आमदार खताळ यांच्या धडक कारवाईचं स्वागत केलं. येस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.